मित्रांनो नमस्कार, मी कल्पेश. तुम्हा सर्वांचं केस मिरेकल कवितामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, हिंदी सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी आणि हिंदी कवितांचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्याच्यावरच कविता मी आता त्या कवितेचं नाव आहे काम तू करत राहा. ही कविता लिहिण्याचं कारण आहे की आपण आपल्या क्षेत्रात आणि आवडतं क्षेत्र असेल या कुठंही काम करत असतो. कधी कधी आपल्याला ते काम करताना नैराश्य येत असतं. आपल्याला ते काम करताना काम करून पण आपल्याला त्याच्यातून आउटपुट मिळत नसतो. तर त्याच्यावरच ही कविता लिहिलेली आहे. मला असं वाटतं की आपण काम करत असतो, ते काम कुठं ना कुठे एका साईडला ते कर्म जमा होत असतात आणि त्याचा रिवॉर्ड म्हणजे त्याचं बक्षीस आपल्याला कधी ना कधी ते मिळत असतं. फक्त आपल्याला एकच असतं की सातत्याने कन्सिस्टन्सीने आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे. त्या कवितेला मी सुरुवात करतो. काम तू करत राहा. काम तू करत राहा, नाव तुझं कमवत राहा. काम केल्याने मिळेल इज्जत, बिना काम होशील बेइज्जत. काम केल्याशिवाय पैसे नाही या जगात मान नाही. काहीही झालं काम करत राहा, अर्ध्यातून सोडू नकोस काम. काम करशील पुढचा रस्ता दिसेल, बसून राहशील तर बेशिस्त होशील. कामामध्येच आहे कर्माचा खेळ, कर्तव्यामध्ये आहे काम. कितनी भी रफ और टफ सिचुएशन आए तू रिक्स लेते रहना. कितनी भी रफ और टफ सिचुएशन आए तू रिक्स लेते रहना और तेरे मुकाम को तू छोड़ना नहीं तू मैदान डाल दे तू अपनी उसमें जान. इस मैदान को भी दिखा दे, लायक है इस मैदान के लिए ये इंसान. तर मित्रांनो, आपण काम करत असतो, कितीही झालं तरी आपल्या कामाला आपण सोडायचं नाही. शेवटपर्यंत आपण त्याच्यात आपल्याला यश नाही मिळत तोपर्यंत ते काम आपण करत राहायचं. आणि काम ह्या जगात मित्रांनो आपण काम करणार तर आपल्याला ह्या जगात मान मिळत असतो आणि ह्या जगात आपल्याला मेन इज्जत मिळत असते. कारण की ह्या जगात तुम्हाला किंमत नसते, पैशाला किंमत असते. तुम्ही पैसा कमवणार तर ॲटोमॅटिक हे जग तुमच्या संगती असणार. आणि ज्यावेळी तुम्ही समजणार लोकांना की तुम्ही काही करत नाही तर हे जग आपल्याला विचारत नाही. हे जगचं सोडा, आपले घरचे जे नातेवाईक असतात ते पण आपल्याला कधी कधी इग्नोर करतात आपल्या परिस्थितीनुसार, अगर आपल्याकडे काम नसेल तर. त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे. आपल्या मित्रांना पाठवा ज्यांच्याकडे काम नाहीये, जे आता स्ट्रगल करतायत. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे काम नाहीये, पण तुम्ही मित्रांनो तुम्ही धीर सोडू नका. थोडासा टाइम लागेल, पण तुमचे एकदा काम कुठलंही स्टेबल झालं, त्याच्यात थोडा टाइम लागतो, पण एकदा स्टेबल झालं तर तुम्ही खूप कमाल करू शकतात. हे आपल्या मित्रांना पाठवा, मैत्रिणींना पाठवा. थँक्यू सो मच.